रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, मी नंदेश पाचारने वारी पंढरीची 2024 सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण पंढरीच्या वारीवर चालत असताना मी श्री विठ्ठल चहा पिण्यासाठी थांबलो होतो. श्री विठ्ठल चहाबद्दल आपल्या माऊली आणि या मालकीनबाई आहे त्या याच्या योगिनी हे आपल्याला माहिती देणार आहेत. तर आपण जाणून घेऊयात की या चहाची गोडी आणि या दोघींच्या मैत्रीची जोडी कशी आहे. तर मी यांना विनंती करतो की आपण आपलं जे मैत्रीचं घट्ट नातं आहे ते कसं तयार झालं आणि याच्या पाठची स्टोरी काय आहे ती आमच्या तुम्ही प्रेक्षकांना सांगावी. 5 वर्षांची होती राजलक्ष्मी त्यावेळेला 15वा अध्याय पाठ झाला होता तिचा आणि बाबा महाराज सातारकरांना दाखवायचं होतं म्हणून तिकडे गेलो. गाठ पडली आमची ह्यांच्याशी आणि महाराजांनी काय केलं, हिचे 5-6 श्लोक बघितले, ऐकले. बस म्हटले आता खूप सुंदर तुमचे हे झाले, शब्दोच्चार स्पष्ट आहेत आणि अतिशय सुंदर संस्कृत प्रचूर आहे. त्याच्यामुळे त्यांनी एक गोल्ड प्लेटेड नोट जी आहे ती गोल्ड प्लेटेड 1000ची नोट महाराजांनी राजलक्ष्मीला दिली. ती आम्ही आमच्या बंगल्यामध्ये लावली आहे व्यवस्थित प्रेम करून. आणि तेव्हा यांची गाठ पडली आपली, है ना, वाल्यामध्ये पहिल्यांदा. अभी मैं बोलना चाहती हूँ, वारी तो एक सोहड़ा है, सचमुच सोहड़ा है, अलौकिक सोहड़ा है. और फिर एक बाग, इस सोहड़ा का एक बाग है जो हम हर साल वो हमारे अति प्रिय वारकरी फिर मिलते रहते हैं. और जब हम मिलते हैं 1 साल के बाद इस सोहड़ा में सारे लोग इतना खुश हो जाते हैं, हम इतना आनंद पूर्वक हो जाते हैं. तो ऐसा हुआ हमारे योगिनी, राजलक्ष्मी और मल्लरी जो मैं पहले बारी किया 2010 और उधर वाले में बाबा महाराज का मुकाम था और शाम को लगा दिया चाय दुकान. तो हम तुरंत इतना दोस्ती बन गए और बार बार आगे आगे स्टॉप में हम भी मिलते थे और दूसरे साल मिलते थे. और अभी तो कितना साल, 15 साल हो गया और हम पक्का दोस्त बन गए. पण आता असं वाटत नाही की किती वर्ष झाले, असं वाटतं की फिर बचपन से कहीं थे बिछड़ गए होंगे. हम इंतजार करते हैं योगिनी मल्लरी कब मिलेंगे, चाय पियेंगे. और अभी है श्री विठ्ठल चाय. मैं इतना थक गई थी लेकिन अचानक देखा, ओ माय गॉड, विठ्ठल चाय. मैं बिल्कुल जागृत हो गया. मेरे सहेली से मिलना, इतने अभी 200 बार 2 बार मिली थी उनके हस्बैंड, लेकिन आज पहले बार योगिनी मिलती हूँ और राजलक्ष्मी मिलती हूँ. सो वो बहुत आनंद हुआ. और आता वारकऱ्यांची कसं होतं, विठ्ठल चहा जो आता झाला 15-16 वर्ष 17 वर्ष झाली, विठ्ठल चहा बघितलं, साक्षात विठ्ठल भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. आणि आम्ही यायचं नाही यायचं ह्या वर्षी 10वीमुळे चालू होतं. तर आम्हाला पण आनंद असा होतो की वारकरी नाही दिसले की नाही, मग ते ठरलेले वारकरी येणारच आणि मग ते आम्हाला पण दर्शन घेतल्यासारखं वाटतं की चला साक्षात विठ्ठल भेटले. आणि हा चहा पिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो ना, तो बस जिंकलं म्हणजे असं होतं. म्हणजे विठ्ठल चाय के बारे में कुछ बोले. और विठ्ठल चाय तो सचमुच भाग गेला क्षण गेला, बहुत सुंदर है. वो क्या स्पेशल, बहुत स्पेशल है, चीनी कम है और टेस्ट इतना सुंदर है. और मुझे मालूम है ऐसा करेंगे, कभी भी काढ़ा बनाया ना. और आयुर्वेदिक असली योगी असली डॉक्टर है ना, डॉक्टर है. मैंने आगे सोचा चाय वाली है लेकिन असली डॉक्टर है. और जो वो सिर्फ सोहला के साथ जाने के लिए वो चाय ले जाते हैं और सेवा करने के लिए. तो मैंने आगे नाही जानती थी. म्हणजे मी नॅचरोपॅथिस्ट आहे आणि गव्यर्षी आहे. आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं की वारीत दोघं म्हणजे लग्नाच्या अगोदर मी तुकोबाऱ्यांबरोबर जात होते आणि लग्नाच्या आधी हे म्हणजे माझे मल्हारी महाराज मिस्टर ते म्हणजे मी महाराज म्हणते त्यांना, तर ते माऊलींबरोबर जात होते. लग्नानंतर ही 1.5 वर्षांची झाल्यावर आता वारीला जायचंय, कसं जायचं, आमची भांडणं, नाही तू बाळ लहान आहे, तू नको येऊ. बरोबर आम्ही गुरूंकडे गेलो. आमचे गुरु नारायण महाराज पवार धुमाळवाडीचे.
ते म्हटले तुम्ही मोकळ्यात फिरायला जाऊ नका, वारकऱ्यांची सेवा करायला जा. आता सेवा काय करायची तर चहा करा, लोकांना पाण्याचा चहा मिळतो, तुम्ही बिन पाण्याचा चहा करा आणि नुसत्या दुधाचा करा. आणि ते असं आहे तेव्हापासून आमचे महाराज अजिबात पाण्यात चहा काय दुधात पाणी टाकत नाही, नुसती पुडी फोडून चहा करतात. मग तो गुरूंचा आदेश म्हणून आम्ही तो करतो. हो अगदी, आणि आयुष्यभर करत राहू. चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. अशी सेवा तुमच्या हातातून घडो ही पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो. हो, रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जशी पंढरीची वारी आणि वारकरी हे समीकरण आहे, त्याचप्रमाणे पंढरीची वारी आणि वारकरी आणि विठोबाच्या हे समीकरण सुद्धा खूप छान आहे. तर आपण बघितलं असेल की चहा घेण्यासाठी इथे वारकऱ्यांची प्रचंड गर्दी लागलेली आहे. तर त्याचं कारणच असं आहे की या माऊलींकडे चहा अगदी उत्तम मिळते आणि या चहामध्ये अजिबात पाणी टाकत नाही. खूप छान चहा असते. मी देखील त्यांच्या चहाचा चाहता आहे. माऊली नमस्कार. रामकृष्ण. आपलं नाव, आपण कुठून आले आणि आपण किती वर्ष झाले हे करता, जर आमच्या प्रेक्षकांसाठी आपण सांगावं. माझं नाव मल्हारी गवळी. मी मराठवाड्यातला राहणारा, धाराशिव जिल्हा, कळंब तालुका, दैफळगाव माझं. ओके. वारकऱ्याच्या सेवेसाठी आम्ही 14 वर्ष झालं चहा करतो. बिगर पाणी टाकता, चहामध्ये पाणी टाकत नाही, नुसत्या दुधाचा चहा बनवतो आणि त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो, वारकरी चहा पितो आणि तृप्त होतो आणि वा छान म्हणतो, त्याच्यामध्ये जो आनंद मिळतो तो अगणित आहे. कारण की मी स्वतः पाहिलंय बरेचसे वारकरी जे इतर स्टॉल पण आहेत पण ते अजिबात त्या स्टॉलवर जात नाही. जिथे विठ्ठल चहा हा स्टॉल दिसला की इथे प्रचंड गर्दी होती आणि ती गर्दी बघूनच मी इथे आलो होतो. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं, वारकऱ्यांचं तुमच्यावरती जसं विठ्ठलावरती प्रेम आहे तसं तुमच्यावरती प्रेम आहे, तसंच ते आतुरतेने तुमची पण वाट पाहत असं की तुमचा स्टॉल कधी येतोय. बरोबर. आम्ही प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी असतो. सकाळचा विसावा ज्या ठिकाणी माऊलीचा होतो त्या ठिकाणी आम्ही नगराच्या समोर असतो. 4 विसाव्यालाही उजव्या बाजूला असतो नगराच्या समोर. हे सगळ्या माऊलींना माहित आहे. आणि सांगायचं म्हणलं तर चहा चौकड मिळतो, बरोबर, परंतु आपल्याकडेच काय येतात केला की चहा आपण चांगल्या क्वालिटीचा बनवतो, बिगर पाणीमध्ये. हो आहे, बिगर पाण्याचा चहा बनवतो आपण. त्याच्यामुळे चहावर प्रेम करतात माऊली. सेवाभाव म्हणून करतो हा व्यवसाय. आणि ती क्वालिटी तुम्ही मेंटेन केलेली. हो, त्याचा अगदी वारकऱ्यांना एकदम विश्वास आहे या गोष्टीचा. माऊलींनी खूप छान माहिती दिली आपल्याला, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद माऊली. रामकृष्ण. रामकृष्ण. अशा प्रकारे अनेक स्वयंसेवी संस्था मनोभावे वारकऱ्यांची सेवा करतात. मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ देखील आपल्याला आवडला असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हे नंदेश पाचारने यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. पंढरीचे आई, गोडी तुझ्या नामाची जराही अमृताही नाही.